नमस्कार मंडळी, रोहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज पाऊस खूपच पडतोय, त्यामुळे गरमागरम काहीतरी खायचं असेल म्हणून आज जेवणाच्या मेनूमध्ये मी ठरवलं आहे कुळिथाचं पिठलं। कुळिथाचं पिठलं बनवणार आहे। खूप सोपी, पटकन होणारी, टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा। खूप छान पद्धतीने तुम्हाला कुळिथाचं पिठलं कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे। आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये हे असं पौष्टिक पदार्थ खाल्लेले खूप चांगले असतात। जेवणामध्ये गरमागरम कुळिथाचं पिठलं करून तुपाची धार, इतकं सुंदर मस्त जेवण होईल ना, खूप 2 घास तर नक्कीच चांगले जास्त जातील। त्यामुळे बघा आता कुळिथाचं पिठलं मी कसं बनवलेलं आहे ते करूया सुरुवात। इथे एका भांड्यामध्ये मी कुळिथाचं पीठ घेतलेलं आहे। इथे मी 3/4 कप पीठ घेतलेलं आहे। बघू शकता 1 कपला थोडंसं कमी असं इथे पीठ घेतलेलं आहे, कारण हे पीठ जसं आपण वाटलं आत्ता थोडंसं तरीसुद्धा ते शिजवल्यानंतर जास्त होतं, त्याच्यामुळे ते आत्ता मी थोडंसं घेतलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये मी 2 कप सध्या आत्ता तरी पाणी टाकलेलं आहे। 3/4 कप पीठ घेतलं आणि 2 कप पाणी टाकले आणि पूर्णपणे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं की जे त्याची एकही अशी गुठळी राहता कामा नये, अशा याने ते व्यवस्थित असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे। अगदी व्यवस्थित असं जरासं सुद्धा कुठे अशी त्याला गुठळी ठेवायची नाही आहे, नाहीतर ते असे पावडरसारखंच ते राहून जातं। त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि खायला खूपच पौष्टिक असं कुळीथचं पिठलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नव्या नित्याचं तर अगदी फेवरेट हे जेवणातला प्रकार आहे। आता आपण पीठ तयार करून ठेवलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये तेल घ्यायचे। तेल 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून जिरं छानपैकी तडतडलं की आपण 5-6 लसणीच्या पाकळ्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात। लसणीच्या पाकळ्या चांगल्या व्यवस्थित अशा शिजल्या की त्याच्यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत। आणि हिरवी मिरची जरा जास्त टाकली म्हणजे त्याचा जो तिखटपणा येणार आहे, आपल्याला बाकी त्याच्यामध्ये काय तिखटासाठी वापरायचंच नाही आहे, त्यामुळे मिरचीच्याच तिखटावरती आपल्याला ते तयार करायचं आहे। म्हणून मी इथे 3 हिरव्या मिरच्या चांगल्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे जरा जाडसर तुकडे करून ते मी टाकून घेते। अशा पद्धतीने आपण ते सगळं हे तेलावरती व्यवस्थित असं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आता आपण जे पिठलाचं म्हणजे कुळिथाचं पिठाचं जे आपण सगळं मिश्रण तयार केलं होतं, ते मिश्रण आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। काही अडलंच तर मला कमेंट्स करून विचारू शकता। आता त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून हळद टाकून घेतली आहे। परत एकदा ते सगळं असं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आणि आता आपण जे पिठाचं मिश्रण तयार केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे बघा, आता तुम्हाला इतकं ते पातळ दिसतंय, पण जसं ते शिजत जातं त्याला घट्टपणा येत जातो। त्याच्यामुळे आपण हे घेताना आधी थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं, कारण पुढे ते आपल्याला म्हणजे जे शिजवल्यानंतर त्याची क्वांटिटी जास्त होते, त्याच्यामुळे घेताना थोडं घ्यायचं। तुम्ही आधीच भरपूर घेतलं तर मग ते शिजताना अजून भरपूर होऊन जातं। आता सगळं आपण व्यवस्थित असं ते मिरचीवरती वगैरे छानपैकी मिक्स करून घेऊया। आणि जसं ते गरम होत जातं, जसं ते शिजत जातं, तसं ते अगदी घट्टपणा त्याला येत जातो। त्यामुळे तो घट्टपणा येतोय तेव्हा लक्ष ठेवायचं की तिथपर्यंत जरा ढवळत राहायचं। आधी आपण मीठ टाकलेलं नाही आहे, कारण का घट्टपणा झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आपल्याला वाढवायला लागेल। आता तुम्ही बघू शकता, हे बघा किती ते घट्ट झालेलं आहे ते। आधी आपण जेव्हा पिठामध्ये 2 कप पाणी टाकलेलं होतं, आता हा घट्टपणा आपल्याला घालवण्यासाठी त्याच्यामध्ये परत आपण 2 कप पाणी टाकून घ्यायचं आहे। आणि 2 कप पाणी टाकून झाल्यानंतर परत आता व्यवस्थित ढवळायचं आणि त्याच्यात जी काय आता गुठळी वगैरे ती तयार झाली होती, जो घट्टपणा त्याला आलेला होता, तो सगळा आता आपण असा प्रेस करून वगैरे असं व्यवस्थित ढवळून वगैरे ते सगळं घालवून टाकायचं आहे। आता 2 कप पाणी म्हणजे टोटल आपल्याला पूर्ण पिठलं तयार करायला 4 कप पाणी लागलं होतं, त्यानुसार आता आपण हे सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। आधी आपण मीठ टाकलं नव्हतं, कारण का आपली क्वांटिटी किती होते ती आपल्याला लक्षात आली पाहिजे, त्याच्यानुसार मिठाचं प्रमाण टाकायचं असतं। म्हणून हे पूर्ण सगळं व्यवस्थित झालं ना, एक्स्ट्रा पाणी वगैरे त्याच्यामध्ये टाकून झालं की मग शेवटला मीठ टाकायचं, आधी मीठ टाकायचं नाही, नाहीतर मग मिठाचा अंदाज आपल्याला येत नाही। त्याच्यामुळे आता मीठ टाकलं, आता व्यवस्थित असं आपण त्याला एक छोटीशी उकळी काढून घेऊया। आता काय आपल्याला ते जास्त जे अजून तुम्हाला घट्ट किती पाहिजे, काय हवे, त्याच्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता, पण जसं ते शिजत जातं तसं त्याला घट्टपणा जास्त येत जातो। आपण आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं असं आपण तूप टाकून घेऊया। तूप टाकून कुळिथाचं पिठलं खूप सुंदर लागतं आणि खूप हेल्दी हे आहे, त्याच्यामुळे
रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला कशी वाटली ती ही रेसिपी। आणि आता पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम कुळथाचं पिठलं आणि भाकरी खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे। नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्ही हे बनवल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते आणि ह्या पद्धतीने बनवल्यानंतर तुमची कशी झाली ती पिठलं। चला तर भेटूया नवीन परत एका रेसिपीसोबत, नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत रोहिज किचन 22 सबस्क्राईब करा आणि हे पिठलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा। थँक्यू।